श्री स्वामी समर्थ. 125 वर्षापर्यंत स्वामी सगुण रूपात वावरले. त्यांची कांती सतेज, दिव्य, अनुपम होती. ते आजानुभव होते. प्रखर तेजपुंज, गौरवर्णीय होते. सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे अंगयष्टी नसून 7 फुटाहून उंच असा प्रचंड देह त्यांचा होता. ह्याची साक्ष म्हणजे अक्कलकोटमध्ये जो राजवाडा आहे त्याची कमान जवळजवळ 7 फूट उंच आहे आणि त्या कमानीवर एक श्री गणेशाची मूर्ती आहे. स्वामी त्या कमानीत उभे राहून अगदी सहज त्या मूर्तीला हात लावून नमस्कार करीत. ह्यावरून आपल्याला पटेल की त्यांची उंची ही 7 फूट होती. महाराजांचे नाक लांबसर होते. कर्णसी मंगलमूर्ती मोरयाची आठवण करून देणारे मोठे. ऊर विशाल असून ते लंबोदरही होते. त्यांचे आयुष्यमान हे कित्येक शेकडो वर्षाचे वाटत असे. त्या ठिकठिकाणी त्यांची नावं बदलत. कडक बाबा, चंचल भारती, दिगंबर बुवा, वेडा, पिशाच्च, जादूगार, श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामी अशा निरनिराळ्या पद्धतीने त्यांची नावं घेतली जात. कित्येक लोक ज्या ज्या तीर्थक्षेत्रात जात आणि अक्कलकोटात येत तर ते सांगत की त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये त्यांची आणि स्वामींची भेट झाली होती. त्यांच्या अंगाचे वस्त्र म्हणजे ते फक्त लंगोटी नेसत. ते पण मनात वाटेल तेव्हा ती फेकून दिगंबरावस्थेत देखील जात. कटीस मेखला, कधी कौपीन, कधी लंगोटी, तर कधी विना वस्त्र असे त्यांचे ध्यान असे. एकदा राजज्योतिषी ज्योतिबुवांच्या नजरेस आले की गांधील माशी महाराजांचा कान उकरून रक्त काढत आहे. रक्ताची धार लागली तरी महाराज हसत खेळत बसले होते. कोण्याही भक्तास पुढे येऊ देईना. तेव्हा मोठ्या धैर्याने जोशींनी पुढे होऊन महाराजांना सांगितले की आपण मला मारले तरी चालेल, मी आपल्या कानातील गांधील माशी काढून टाकणार. त्याप्रमाणे एक चिमटा आणून बोलल्याप्रमाणे केलेही. श्री समर्थांनाही त्यांना आडकटी केली नाही. पण जोशीबुवांनी रक्ताळलेला कान पुसून काढताच त्यांच्या लक्षात आले की कान अगदी दुरुस्त झाला होता. रक्त प्रवाह कोणीकडून आला हेच कळेना. शेकडो भक्त उपस्थित होते. ह्या सर्वांनाच ह्याचे आश्चर्य वाटले. आपण सगळ्यांना माहितीच आहे की स्वामींचे नित्य बसण्याचे ठिकाण म्हणजे वटवृक्ष. एकदा महाराजांनी ज्योतिबाकडे पाणी मागितलं. त्या आणण्यासाठी ज्योतिबा भांडं घेऊन निघाले तेव्हा तत्काळ समर्थ बोलले की वडाखाली असलेल्या बावडीचे पाणी का देत नाहीस. वडाखाली पाणी होते, ज्योतिबांना देखील ते माहिती होते, पण ते थोडेसे खारट होते. त्यामुळे ज्योतिबांनी तसं सांगितलं. स्वामी महाराजांनी लगेच आपल्या गळ्यातील माळ त्या विहिरीत फेकली आणि मग आज्ञा केली की जा पाणी घेऊन ये. आणि तेव्हापासून आजपर्यंत ती विहीर ही गोड पाणी सगळ्यांना देते. एके दिवशी अक्कलकोटमध्ये एक वानर ही खूप लोकांना त्रास देऊ लागली. तेव्हा साहेबांनी शिपायाकरवी त्यांना मारण्याचे आदेश दिले. स्वामी महाराजांना त्यांच्या भक्तांनी कळवून सांगितलं की वानरीला काय करून वाचवलं पाहिजे. तेव्हा महाराजांनी त्या वानरीला घेऊन येण्याची आज्ञा केली. कशी तरी धरून त्या धुमाकूळ काढणाऱ्या वानरीला महाराजांजवळ आणलं तर ती अचानक शांत झाली. श्री स्वामी महाराजांपाशी धावत आली आणि सेवेकरांनी तिचे सुंदरी असं नामकरण केलं. त्याच्यानंतर ती वानरी अगदी शांत झाली आणि पुढे कधीच तिने कोणाला त्रास दिला नाही. नंतर एके दिवशी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून तिने आपला देह ठेवला.